गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्रो, आज आपण पुन्हा भेटत आहोत एक नव्या ग्रहाच्या माहितीबद्दल. नवीन ग्रह, नवीन माहिती. आत्तापर्यंत आपण बघत आलो रवी, चंद्र, त्याच्यानंतर मंगळ, बुध, गुरु आणि शनी या ग्रहांबद्दल आपण माहिती घेतली. कशी वाटली माहिती तुम्हा सर्वांना मला नक्की तुम्ही सांगा माझ्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये. काही जरी अडचण असल्या तरी मला तुम्ही माझ्या ह्या कमेंट बॉक्समध्ये यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपले ग्रह राहिले 3. एक म्हणजे शुक्र, त्यानंतर राहू आणि केतू. तर 9 ग्रहांमध्ये जे मेन ग्रह आहेत त्यातला एक मुख्य ग्रह म्हणजे शुक्र. शुक्र हा आपण जर शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर सूर्यमालिकेत शुक्र हा मंगळ आणि पृथ्वीच्या नंतर जो येतो तो शुक्र ग्रह आहे. तर हा ग्रह जो आहे हा तसा छोटा ग्रह आहे, जास्ती मोठा नाही आहे. म्हणजे बुधनंतर शुक्र हा त्याहून मोठा थोडासा ग्रह आहे पृथ्वीच्या अगोदरचा. तर सांगायचा उद्देश असा आहे की शुक्र ग्रह हा एक म्हणजे काय म्हणतात थोडासा तांबूस कलरचा ग्रह असा आहे. त्यानंतर शुक्र ग्रहाबद्दल जर आपण ज्योतिषशास्त्रात बघितलं तर शुक्र हा ग्रह हा प्रेमाचा कारक आहे. म्हणजे प्रेम, संपत्ती हा हे जर पाहायचं असेल तर हे शुक्र ग्रहावरनं आपण बघतो. शुक्र ग्रहाच्या अंडर 2 राशी येतात. एक येते वृषभ आणि एक येते तुळ. तर शुक्र ग्रहाच्या व्यक्ती हे फार मोहक असतात. मोहक म्हणजे म्हणता येईल तर अतिशय प्रेम म्हणजे इतकं प्रेम देणार की त्याला म्हणजे परिसीमा राहत नाही. रोमॅन्टिक असतात हे मनुष्य. फार म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रेमाचं सागरच म्हणते अशा टाईपमध्ये हे असतात. मोठमोठे ॲक्टर म्हणजे कलाकार लोक जे असतात हे तुम्ही जर पाहिलं तर शुक्राच्या राशीचे म्हणजे तुळ किंवा वृषभ राशीचे असतात. हे लवकर लोकांमध्ये मिसळतात, कारण का यांचा स्वभावच असा आहे की लोकांना ते आकर्षित करून घेतात. यांचा रोमॅन्टिक स्वभाव आणि एक काय म्हणतो त्याला आपण म्हणजे एक लॉ ऑफ अट्रॅक्शन टाईप असतं. अट्रॅक्शन पॉवर यांच्या इतकी असते की समोरच्याला आपल्या बोलण्यातनं आणि आपल्या कर्तृत्वातनं ते मोहून घेतात. यांच्या आरोग्याच्या बाबतीत जर बघायला गेलो तर हे दिसायला गोरे असतात. म्हणजे यांचं वर्णन गौर असतं. गोल चेहरा असतो मोठली आणि दिसायला एकदम सुंदर असतात. यांचे डोळे पाणीदार एकदम घाया डोळे टाईप असे की जेणेकरून लोक ह्यांना पाहून एकदम ह्यांच्यावर अट्रॅक्ट होतात. बोलणं एकदम सॉफ्ट, एकदम मृदू बोललं जातं. हे कधी म्हणजे असे कोणाला राग येईल असं बोलत नाही. विनोदी यांची हे असते, काय म्हणतात, वृत्ती असते. अतिशय विनोद करतात. मस्त म्हणजे सगळ्यांना हसून खेळून राहतात हे लोक. आणि यांची अंगगाठी एकदम सडपातळ टाईप असते. असं खाणं यांना खूप आवडतं. बाहेर फिरणं यांना जास्ती आवडतं. ह्या लोकांना भरपूर फिरतात ही लोक. आणि ह्यांना तसंच सर्वांना समान दृष्टीने बघणार. पण काय म्हणतात त्याला, समान दृष्टीने जरी बघितलं तरी ह्यांची मित्रसंगती असते ही फार पैशावर असते. ह्यांना काय म्हणतात त्याला ब्युटिशियन वगैरे ह्याच्याकडे ते म्हणजे जास्ती करून जातात. कारण का ह्यांना सुंदर राहायला आवडतं. सुंदरता ह्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. ह्या लोकांच्या चेहऱ्यावर इतके हे सुंदर असतात आणि राहणार पण टापटीप. पैसा यांच्याकडे खेळत असतो, जास्ती करून खेळत राहतो. आणि पैसा जर म्हणजे उडवायचा इन द सेन्स की जास्तीत जास्त पैसा कसा खर्च करायचा ते ह्या लोकांकडून तुम्ही शिकू शकता. कारण का ही लोक भरपूर पैसा म्हणजे पैशाचा अपव्यय म्हणा किंवा व्यय म्हणा हे करतात खूप. पण ह्यांच्याकडं तेवढी टेक्निक पण आहे की हे पैसा खेचून आणतात सुद्धा. म्हणजे पैसा आणणे आणि पैसा खर्च करणे हे दोन्ही गोष्टी हे व्यवस्थित एकदम करू शकतात.
तसंच ही लोक मोस्टली तुम्हाला जर कुठल्याही क्षेत्रात दिसतील तर ते आहे म्हणजे कलाकार क्षेत्र, म्हणजे कला क्षेत्रामध्ये ही लोक तुम्हाला जास्ती करून आढळतील. तसेच वकील वगैरे ह्या ह्याच्यातसुद्धा ॲक्टिंग क्षेत्रात, त्यानंतर म्हणजे वेगवेगळे सौंदर्य प्रसाधने वगैरे म्हणजे ब्युटी रिलेटेड ह्याच्यात तुम्हाला ही लोकं तुम्हाला सापडतील. हुशार असतात आणि कसं आहे शुक्राची रास असल्यामुळं म्हणजे हे तुम्हाला इंजिनिअरिंग वगैरे ह्या क्षेत्रातसुद्धा तुम्हाला जास्त करून सापडतील ही लोकं. खूप हुशार असतात ही लोकं, पण हे आणि शो दाखवतातसुद्धा की आम्ही किती हुशार आहोत. ह्यांना शोबाजी करणं फार आवडतं, म्हणजे शो करणं असं आहे. त्यानंतर शुक्र ग्रह हा ह्यांचे मित्र जर ग्रह म्हटले तर शनी, त्याच्यानंतर मंगळ असे ह्यांचे मित्रग्रह, सूर्य. तसेच ह्यांचे जर शत्रुग्रह म्हटले तर गुरुशी यांचं जास्ती करून गुरुग्रहाशी याचं पटत नाही शुक्राचं. त्यानंतर तुमचं गुरु हा ग्रह शत्रुग्रह त्यांचा असतो. त्यानंतर ह्याचा जो लकी आकडा आहे म्हणजे शुक्राचा आकडा जो आहे तो आहे 6 नंबर. अंकगणिताप्रमाणे 6 नंबर हा शुक्राचा आकडा आहे. आणि शुक्राचा कलर जो म्हणतात तर गुलाबी कलर येतो. गुलाबी कलर हा शुक्राचा कलर आहे. शुक्राचं रत्न जे आहे, शुक्र ग्रहाचं रत्न, तर ते आहे हिरा. कारण का ही लोकं ॲट्रॅक्टिव्ह असतात. सो हिरा जर घातला तर म्हणजे समजा शुक्र कोणाच्या राशीत कमी असेल, म्हणजे कमी हे असेल तर त्यांनी शक्यतो हिरा आपले, आता प्रत्येकजण हिरा घेतीलच असं नाही. तर ओपेर हा त्याचा उपग्रह आहे, तो तुम्ही वापरू शकता. तोसुद्धा म्हणजे त्याच्यावर उपायकारक आहे. तर शुक्र ग्रहाचं अजून सांगायचं झालं तर मोस्टली शुक्राचं चांगला महिना जर म्हटला शुक्र ग्रहाकरता तर तो आहे जून महिना. जून महिन्यात म्हणजे शुक्राच्यासाठी हा चांगला महिना आहे. तसेच शुक्राचा अजून शुक्र ग्रहामध्ये तुळ राशीत म्हणजे यांचं बोलणं एकदम व्यवस्थित असतं, म्हणजे एकदम सुंदरतेने बोलतात ते, असं आहे. भाग्योदय ह्यांचा जो असतो तो मोस्टली ह्यांचा भाग्योदय एक 27 वयानंतर ह्यांचा भाग्योदय होतो. ही लोकं अत्यंत हुशार म्हणजे काय सांगायचं, वागण्यातनं भले जरी कधी कमी हुशारी म्हणजे शिकले असले पण तरीसुद्धा त्यांच्या ॲक्टिव्हिटीज इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात ना की हे फार मोठ्या स्थानाला पोचतात, फार म्हणजे पैसा कमवतात ही लोक. त्यामुळे शुक्र ग्रहाचं जे आहे, आता कसं आहे शुक्राचं दैत्यगुरु शुक्र ह्याच्यामुळं कसं होतं, ह्या राशीचं म्हणजे पापग्रह तर ह्यांना म्हणता येणार नाही, पण भरपूर पापग्रहांबरोबरसुद्धा ह्यांचं व्यवस्थित जुळतं. त्यामुळं कसं आहे काही ह्यांची जर शुक्र जर नीच स्थानात पडला तर ती लोकं व्यसनी पण होऊ शकतात, विरुद्ध लिंगाच्या नादीसुद्धा लागून आपला पैसा खर्च करू शकतात, ही कर्जबाजारीसुद्धा होऊ शकतात जर ह्यांचा शुक्र खराब असला तर किंवा नीच स्थानात पडला असला तर. पण हे शुक्र उच्च स्थानात असेल आणि चांगला पॉवरफुल असेल तर ही लोकं फार मोठ्या स्थानी पोचतात, म्हणजे आपण वर्णन करू शकत नाही इतके ते कमी. आणि ह्यांना आहे ना भाग्य इतकं साथ देतं ना ह्या लोकांना की हे कधी म्हणजे असं म्हणजे काय म्हणतात पैसा नाही म्हणून असे म्हणूच शकत नाही, किंवा काही आपल्याला कुठली अडचण आली ती सॉल्व्ह होत नाही, पण भगवंताच्या कृपेने ह्यांना लगेच त्याचा मार्ग मिळतो आणि हे बरोबर त्यातनं बाहेर पडतात, म्हणजे इतकं आहे. आणि शनी 7.5मध्ये सुद्धा शुक्राच्या राशींना त्याप्रमाणे म्हणजे इतर राशींच्या मानाने शुक्राच्या राशींना फार कमी त्रास होतो, हे एक आहे असं आहे. त्यानंतर शुक्र ग्रहाची लोकं सर्वांना मदत करण्यात पण पुढेकार असतात, कारण का त्यांना दाखवून द्यायचं असतं की आम्ही किती म्हणजे उदार आहोत. या तर म्हणजे व्यक्तिमत्वाने हे मदतशीर असतात, पण काही वेळेस काही लोक जे असतात हे आपला मोठेपणा दाखवण्यासाठी सुद्धा ह्या राशीमध्ये तशी लोकं आहेत की आपल्या मोठेपणा दाखवण्यासाठी हे म्हणजे हे करतात, मोठमोठे दान धर्म करणार अशी लोकं ही असतात. तर बाकी तर शुक्राची जी रास आहे त्याची म्हणजे हे वायुतत्वाची म्हणजे ह्यांना रास म्हणता येईल असं आहे. म्हणजे हे जे असतात ह्यांचं
सर्वांशी जुळतं, त्यामुळे वायुतत्वाची ही रास आहे. बाकी तर असं शुक्र ग्रह हा तसं अरिष्टकारक तर नसतो, पण समजा वाईट स्थानात किंवा निज स्थानात पडला तर तो नक्कीच अरिष्ट करतो. एकदम सुंदर मोहक असा हे शुक्रग्रह आहे. सर्वांशी प्रेमाने वागणारा, सर्वांना मिळून मिसळून पुढे चालणारा असा हा शुक्रग्रह आहे. पण स्वार्थी पण हे तेवढेच असतात, स्वार्थी असतात ही लोक. स्वतःचं मोस्टली कसं चांगलं होईल हे जास्ती करून ते बघतात आणि बाकी सर्वांना तर मदत करतातच ही, पण मोस्टली स्वतःचं लवकर आधी करून घेतात. अशा तऱ्हेने आज मी शुक्रग्रहाबद्दल हे तुम्हाला सांगितली माहिती. आणखी पण पुढे सांगणार आहे ज्योतिषशास्त्राविषयी माहिती. थोडंफार काय मी पहिल्यांदा असं हे करत आहे त्यामुळे कसं आहे थोडंफार माझ्याकडनं पॉज घेतला जाईल किंवा कमी म्हणजे सांगताना जरा अडखळत जाईल मी, तर तुम्ही समजून घ्या. माहिती माझ्याकडं तशी आहे, पण काही म्हणजे काय म्हणतात अडखळता असल्यामुळं थोडं कमी पडतं. पण तरीसुद्धा काही जरी तुम्हाला वाटलं, काही जरी अडचणी असल्या, काही जरी तुम्हाला वाटलं की काही विचारायचं असेल ज्योतिषशास्त्राविषयी, तर तुम्ही मला नक्की विचारा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. कमेंट्स करा, मला सांगा. माझे काही उणिवा राहिले असतील तर त्या पण तुम्ही दाखवू शकता, सांगू शकता मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये. नक्कीच माझ्याकडनं तुम्हाला सर्वतोपरी रिप्लाय दिला तर जाईल आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह केले जातील. माझ्या कमेंट बॉक्समध्ये, यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा ते. पुन्हा भेटू एक नव्या ग्राहकासोबत, नवी माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. गुड नाईट, शुभरात्री, नमस्कार.